घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ? नमस्कार, लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. वास्तुशास्त्रात पशुपक्ष्यांबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अनेक प्राण्यांकडे शुभचिन्हे म्हणून पाहिले जाते. काही प्राणी अशुभही मानले जातात. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रातही मांजरीशी संबंधित अनेक समजुती आहेत. यानुसार हिंदू धर्मात मांजरीला शुभ आणि अशुभ दोन्ही मानले जाते. अशात घरात मांजर ठेवणे किंवा मांजरीने पिलांना जन्म देणे किंवा मांजरीचे रडणे शुभ आहे की अशुभ हे जाणून घेऊया. हे कोणते चिन्हे दर्शवते? तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा. घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ? अनेक मान्यतेनुसार घरात मांजर ठेवणे खूप शुभ असते. कारण असे मानले जाते की मांजर काळ्या जादूच्या प्रभावापासून व्यक्तीचे रक्षण करते. अनेक समजुती अशा आहेत ज्यानुसार मांजर पाळणे अशुभ सुद्धा आहे. कारण घरात मांजर पाळणे सक्रिय राहू तत्व वाढवते. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या देखील यामुळे येऊ लागतात. मांजरीचा जन्म शुभ की अशुभ? अनेक वेळा ज्या घरात मांजर पाळले नसते तिथेही मांजर जाऊन पिलांना जन्म देते. घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मांजरांना सुरक्षित वाटत असेल तर त्या तिथे येतात आणि पिलांना जन्म देतात. वास्तविक ते खूप शुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की ज्या घरात मांजर पिलांना जन्म देते त्या घरातील सदस्यांच्या प्रगतीचा काळ हा सुरू होतो. तसेच नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. कोणत्याही रंगाची मांजर शुभ असते का? मांजर शुभ आहे की अशुभ हे देखील तिच्या रंगावर अवलंबून असते. सोनेरी रंगाची मांजर घरात पाळल्यास ते खूप शुभ मानले जाते. सोनेरी रंगाची मांजर पाळल्याने व्यक्तीचे सौभाग्य वाढते. साधारणपणे काळी मांजर अजिबात शुभ मानली जात नाही. जर तुमच्या घरात अचानक काळी मांजर आली किंवा तुम्ही पाळलेली मांजर जर रडू लागली तर ते देखील अशुभ लक्षण मानले जाते. ही घटना काही अप्रिय घटना किंवा वाईट बातमी दर्शवते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.